मित्रांनो नमस्कार. आपण 5 नोव्हेंबरचा ग्रुप बीचा मेनचा पेपर बघतो आहे. यातले आपल्याला सायन्सचे प्रश्न बघायचे. सायन्स अँड टेकचे 20 प्रश्न आलेले होते. तुम्हाला माहिती आहे सर्वात चांगलं वेटेज आहे GSमध्ये सायन्स टेकला. तर आपण जर पेपरमध्ये असू तर कशा पद्धतीने तो अटेम्प्ट करायला पाहिजे तर हे आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम जो 33 नंबरचा प्रश्न होता, काय विचारलं होतं आपल्याला? फक्त आपल्या कीवर्डकडे लक्ष पाहिजे, पूर्ण प्रश्न वाचण्याची गरज नसते कारण की आपल्याकडे वेळ कमी असतो. बघा, याच्यामध्ये कीवर्ड काय आपला? मोस्ट पेनिट्रेटिंग किंवा सर्वात भेदक खालीलपैकी कोणता पार्टिकल आहे? तर आपण प्रीमध्ये अभ्यास करताना अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि गॅमा पार्टिकल हे आपण करून जातो. तर तुम्हाला माहीत असतं की अल्फावर चार्ज असतात, ठीक आहे, याच्यामध्ये चार्ज नसतात गॅमामध्ये. अशा पद्धतीने बघा, आता इथे जर बघितलं आपण तर डिफ्लेक्ट होतं हा इलेक्ट्रिक फील्डने अल्फा पार्टिकल. त्यानंतर बघा, दे आर डिफ्लेक्टेड बाय द इलेक्ट्रिक फील्ड, आणि इथं बघा दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय द इलेक्ट्रिक फील्ड. जे गॅमा असतात ते डिफ्लेक्टेड नसतात. तर बघा, आपल्याला महत्त्वाचं काय? पेनिट्रेटिंग पॉवर आपल्याला बघायची. तर अल्फा पार्टिकल जे असतात त्याची पेनिट्रेटिंग पॉवर किती असते? लो असते. आणि जे गॅमा असतात त्यांची व्हेरी हाय पेनिट्रेशन पॉवर असते. या प्रॉपर्टी आपण करत असतो, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी इझी नसतो, लगेच आपल्याला उत्तर भेटून जातं. गॅमा रेज हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याचा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण? म्हणजे आपले कीवर्ड काय असणार आहे? फक्त मेकॅनिकल वेव्ज. आता हा एकदम बेसिक प्रश्न विचारलेला आहे की दोन प्रकारचे वेव्ज असतात, एक मेकॅनिकल वेव्ज आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर वरचा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जवर होता. त्यानंतर बघा, आता आपण जर बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये भरपूर गोष्टी आहेत. आपण जो स्पेक्ट्रम बघतो, या स्पेक्ट्रममध्ये इथे व्हिजिबल लाईट येणार, ठीक आहे. त्यानंतर इकडे आपण जर बघितलं गॅमा, रेडिओ, UV किंवा मग मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज, ह्या ज्या असतात ते एक्झाम्पल कशाचेच आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. आता इथं बघा, तुम्हाला लाईट वेव्ज दिसत आहेत म्हणजे व्हिजिबल लाईट, रेडिओ वेव्ज दिसत आहेत आणि टेलिव्हिजन दिसत आहेत. हे सगळे कशाचे प्रकार झालेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जचे. म्हणजे यातला ऑड वन कोणता आहे? साऊंड वेव्ज आहे. साऊंड वेव्ज कशाचा प्रकार आहे? मेकॅनिकलचा. मेकॅनिकलमध्ये 3 भाग येतात: ट्रान्सवर्स वेव्ज, लॉंगिट्युडिनल आणि सरफेस. त्यातलं ट्रान्सवर्सचं तुम्हाला माहिती आहे, लाईट हे एक्झाम्पल आहे, आणि लॉंगिट्युडिनलचं साऊंड आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? ध्वनी तरंग. लगेच बघितलं उत्तर येते. 1 लाईनर प्रश्न आहे. आता पुढचा बघा प्रश्न, इंटरस्टेलर डिस्टन्स आर मेजर्ड बाय द इन लाईट इयर. म्हणजे 1 लाईट इयरचं आपल्याला मेजरमेंट विचारलेला. हा खूप वेळ आलेला PYQ आहे, ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये डोकं लावायची काहीच गरज नाही तुम्हाला. लगेच तुम्हाला 9.46 दिसलं की लगेच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता इथं मीटरमध्ये टाकलेलं आहे, पुढच्या वेळेस किलोमीटरमध्ये येऊ शकतं. तर 10⁻12 हे लक्षात ठेवा, हे पाठच असलं पाहिजे. 10⁻12 6 ट्रिलियन माइल्स असं पण त्याला म्हणतात. 1 लाईट इयर ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, तिन्ही प्रश्न बघता क्षणी तुमचे सॉल्व झालेले आहेत. आता बघा, हा प्रश्न जर बघितला तर तुम्हाला पेपरमध्ये वाटेल की कशा पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे, पण बघितलं आपल्याला इथं उत्तर निघतं. तर बघा, इथं क्लोरोफायसी आणि फिओफायसी, रोडोफायसी आणि क्रायसोफायसी अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत. आता हे शैवाळांचा गट आहे. तर तुम्हाला लगेच पेपरमध्ये काय आठवलं पाहिजे? क्लोरोफायसी म्हणजे काय? क्लोरोफिल. शब्द पण मॅच होत आहे बघा, इथे क्लोरो आहे, इथे क्लोरो आहे, लगेच तिथे क्लिक झालं पाहिजे. म्हणजे अचं काय पाहिजे? एक. अचं एक बघा एकाच ठिकाणी दिलेलं आहे, बाकीची तुम्हाला बघायची पण गरज नाही पडली, ठीक आहे. अशा पद्धतीने तिथं कमी वेळेमध्ये तुमचं डोकं चाललं पाहिजे, कारण की इथं आयोग काय करत असतो? प्रत्येक वेळा हिंट देत असतो. या हिंट ओळखणं आपल्याला फार गरजेचे असतात. म्हणजे एकचं एक, फिओफायसीचं काय असलं आपलं? झांथीन. त्यानंतर रोडोफायसीचं जर बघितलं तर फायको इरिथ्रिन. आणि क्रायसोफायसीचं काय असणार आहे आपलं? क्रायसोफायसीचं असणार आहे आपलं 4 नंबर फायकोक्रायसिन. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूयात. 37 नंबरचा प्रश्न जो आहे, कोणती विधानं बरोबर आहेत? तर कोणती विधानं बरोबरमध्ये बघितलं तर हा पण प्रश्न बघता क्षणी असं वाटतो की फार अवघड असणार आहे. पण याच्यामध्ये बघा, पायनस हा जो तुम्हाला दिसतोय, पायनस किंवा झमिया, त्याच्यापैकी पायनसला जर आपण फोकस केला तर पायनसमध्ये कोनिफेरस हे फक्त तुम्हाला ओळखायचं होतं. आपल्याला काय विचारलेलं आहे? बरोबर. तुम्हाला माहिती असेल की पायनस ही वनस्पती जर बघितलं, त्यांचा आकार जो असतो तो कोनिफेरससारखा असतो, कोणासारखा असतो बघा. अशा पद्धतीचे आकार असतात त्यांचे, ठीक आहे. बघा, इथं तुम्हाला दिसेल, हे बघा, शुगर पाईन, रेड पाईन. म्हणजे पायनस जो प्रकारचे वनस्पती आहेत, प्लांट्स आहेत, ते कसे असतात? कोनिफेरस असतात त्यांचे डिझाईन. फक्त तेवढंच तुम्हाला बघायचं होतं. आयोगाने बघा तुम्हाला हिंट पण इतकं छान प्रकारे दिलेली आहे. पायनसचं कोनिफेरस जर तुम्ही लावलं, ब बरोबर जर तुम्ही ठरवलं, तर बघा इथं बरोबर, इथं ब नाही आहे, इथं पण ब नाही आहे, इथं पण ब नाही, फक्त ब कुठे आहे? इथंच आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? 3. हे दोन्ही प्रश्न जे होते ते आयोगाने हिंट दिलेली होती. इथं क्लोरो आणि इथं क्लोरो.
ठीक आहे. आणि इथं जर बघितलं तर पायनस हे कोनिफेरस असतात, म्हणून एवढंच तुम्हाला फक्त बघायचं होतं. ठीक आहे. आयोगाने तुम्हाला हिंट दिलेली असते, ती फक्त ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर आहे इंटरव्हेनाइल क्लोरोसिस. हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे दिसून येते? आता हा जो काही आजार आहे, वनस्पतीवर पडलेला रोग आहे, तर या रोगाची कोणत्या मायक्रो एलिमेंटच्या डिफिशियन्सीमुळे हा रोग झालेला आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा याचे ऑप्शन बघितले तर नायट्रोजन, कॅल्शियम, बोरान आणि आयर्न. तर यामध्ये जर बघितलं, हा जो क्लोरोसिस आहे, तर क्लोरोसिस आपला अभ्यासाचा भाग आहे. ठीक आहे. हे तुम्ही वाचलेलंच असतं 100%. त्यामुळे क्लोरोसिसचं उत्तर काय असायला पाहिजे? आयर्न. फक्त आपण काय बघतोय की कशा पद्धतीने अटेम्प्ट करायला पाहिजे पेपरमध्ये कमी वेळेमध्ये. त्यामुळे आपण याची माहिती घेणारच आहोत की मायक्रो एलिमेंट्स कोणकोणते आणि कोणाच्या डिफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं हे आपण बघणारच आहेत. आता बघा हे पुढचे प्रश्न कायद्याचे आहेत. आता बघा हा प्रश्न 42 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलं? प्रतिमेचे वर्णन वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही? तर इथं सर्वात महत्त्वाचं आहे आपलं की हे कीवर्ड्स, की जात नाही विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे? वाचन करायचं आहे कशाचं? इमेजचं. तर बघा डिस्क्राईब्स अँड रीड इमेज. तर रीड इमेज करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असणार आहे? तर बघा आता समजा एक इमेज आहे, या इमेजमध्ये काय काय असणार आहे? तर त्या इमेजचं काय असणार आहे? टोन असणार आहे, त्या इमेजला काही शेड असणार आहे, त्या इमेजला काही शेप असणार आहे. ठीक आहे. तर फोकस ऑफ टिल्ट हे एक्झाम्पल असू शकतं का एखादं इमेज वाचायचं? तर हे एक्झाम्पल नसू शकतं. म्हणजे एला आपल्याला काय करावं लागतं? इथे इलिमिनेट करावं लागतं. बघा वर्णछटा, छाया आणि आकार, म्हणजे टोन, शॅडो आणि शेप हे आपण कुठं बघत असतो? इमेजमध्ये बघत असतो. पण फोकस ऑफ टिल्ट हा इमेजचा भाग आहे का? वाचण्याचा भाग आहे का इमेज वाचण्याचा? तर नाही. त्याच्यामुळे याला इलिमिनेट करायचं. म्हणजे इथं पण आयोगाने काय केलेली? हिंट दिलेली आणि या हिंटमध्ये एकच ऑप्शन दिलेलं आहे की तो चुकीचा नाही. फक्त तुम्हाला हे वाचणं महत्त्वाचं आहे की कोणता घटक वापरला जात नाही. आता पुढे हे दोन कन्सेप्ट आहेत जे की राज्यसभेमध्ये पण विचारले जातात रिमोट सेन्सिंगमध्ये. एक असतात ॲक्टिव्ह सेन्सर आणि एक असतं आपले पॅसिव्ह सेन्सर. दोन प्रकारचे सेन्सर इथे विचारले गेले आहेत. तर त्याच्या आपल्याला लाईन दिलेली आहेत, ती आपण बघूयात आधी. आधी प्रश्न वाचू, मग नंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. बरोबर विचारलेलं आहे आपल्याला. सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो. आता इंग्लिशमध्ये वाचलं तर चांगलं समजेल तुम्हाला. अँड ॲक्टिव्ह सेन्सेस बाय युझिंग इट्स ओन एनर्जी. अ पॅसिव्ह सेन्सर युजेस एनर्जी फ्रॉम द सन टू सेन्स. अँड ॲक्टिव्ह सेन्सर सेन्स ड्युरिंग द डे टाईम ॲज ॲट द नाईट टाईम. अँड अ पॅसिव्ह सेन्सर ओनली सेन्सिंग ड्युरिंग द डे टाईम. म्हणजे निष्क्रिय संवेदक जे असतात ते म्हणतात की फक्त दिवसा संवेदन करू शकतो. सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही करू शकतो. निष्क्रिय संवेदक हे सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करून संवेदना करत असतात. इथं दोन प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला दिसत आहेत. बघा मराठीत सांगतो मी. एक आहे तुमचं सक्रिय आणि एक आहे तुमचं निष्क्रिय. ठीक आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर एकदम थोडक्यात सांगतो. पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह. तर ॲक्टिव्हला नाही का स्वतःची काय असते? स्वतःची एनर्जी असते. हा एनर्जी इमिट करणार. समजा इथे एक सॅटेलाईट आहे या पद्धतीचा. तर हा जो ॲक्टिव्ह सेन्सर असतो, इथं एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टपासून मिळणारे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतील किंवा कोणतेही पार्टिकल असतील, या पार्टिकलला डिटेक्ट करण्यासाठी इथं सेन्सर लावलेले असतात. तर समजा हा ॲक्टिव्ह सेन्सर असेल, तर हा काय करणार? एक एनर्जी इमिट करणार. कोणतं तरी पार्टिकल हे काय करणार? तो इमिट करणार आणि हे पार्टिकल इथून रिफ्लेक्ट झाल्याच्या नंतर तो त्याला मेजर करणार. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं? ॲक्टिव्हमध्ये स्वतःची एनर्जी स्वतः तयार करतो, तो इमिट करतो आणि इमिट झाल्याच्या नंतर जो काही रिफ्लेक्टेड रेज असतो त्या रेजचा तो मेजरमेंट घेऊन त्या इमेजबद्दल, त्या ऑब्जेक्टबद्दल माहिती देत असतो. याला म्हणायचं ॲक्टिव्ह. पॅसिव्हमध्ये कसं असतं? बघा हे ॲक्टिव्ह झालं. आता पॅसिव्हमध्ये सेम आहे. इथं एक सेन्सर लावलेला आहे. हा पॅसिव्ह सेन्सर आहे इथं लावलेला. तर यामध्ये फक्त एवढंच असणार. इथं ऑब्जेक्ट आहे, इथं समजा सन आहे. या सनचे जे रेज पडलेले आहेत इथे, या पडलेल्या रेज जे रिफ्लेक्ट होत आहेत त्या रिफ्लेक्टेड रेजला फक्त हा काय करतोय? डिटेक्ट करतोय. याला म्हणायचं पॅसिव्ह. ठीक आहे. म्हणजे जर हा सनचा यूज करून त्याच्या रिफ्लेक्टेड रेजचा अभ्यास करत असेल तर पॅसिव्हमध्ये जर बघितलं तर फक्त डेज, म्हणजे फक्त दिवसा तो काय करू शकतो? सेन्स करू शकतो. पण ॲक्टिव्हमध्ये जर बघितलं तर तो दिवसा पण करू शकतो आणि रात्री पण करू शकतो. तर बघा याच्यावरून आपल्या या छोट्या कन्सेप्टवरून आपले उत्तरं येतात.
तर सक्रिय संवेदक म्हणजे ॲक्टिव्ह जर बघितलं स्वतःची ऊर्जा वापरून काय करतात, संवेदना करतात, बरोबर आहे. निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर बघितला आपण. सनमध्ये काय असतं, पॅसिव्हमध्ये काय असतं, सन असतो. तर पी इज इक्वल्स टू यस असं लक्षात ठेवून द्या. म्हणजे पी असलं तर यस असणार, ठीक आहे. पॅसिव्ह असलं तर सन असणार, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही संवेदना करतात, कारण की ते स्वतःची एनर्जी स्वतः तयार करतायत आणि जे रिफ्लेक्ट करतायत, इमिट करतायत, त्याच्यामुळे ते रात्री पण काम करतात. आणि निष्क्रिय संवेदक फक्त काय करतायत दिवसा, कारण की त्याला काय लागतंय, सन लागतोय, सनची एनर्जी त्याला लागते, म्हणून तो फक्त काय करतो, दिवसात संवेदन करू शकतो. त्यामुळे ड पण बरोबर आहे. याचं उत्तर काय असणार आहे, 4. म्हणजे इथे तुम्हाला काय काय कन्सेप्ट कळाले आहेत की पॅसिव्ह असलं तर लक्षात ठेवायचं सन हा महत्त्वाचा आहे, आणि ॲक्टिव्ह असला तर तो स्वतःची एनर्जी स्वतः करतो आहे, ॲक्टिव्ह येतो. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ॲक्टिव्ह हा दिवसा पण काम करतो आहे, रात्री पण काम करतो आहे, कारण की तो ॲक्टिव्ह आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा, चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान विचारलेले होते, म्हणजे टोटल मास सांगा. आता हा प्रश्न काय विचारला गेला असेल, आपला पेपर झाला होता 5 नोव्हेंबरला, आणि तुम्हाला माहिती आहे की 2023लाच एक महत्त्वाची घटना घडली होती चंद्रयान 3ची. आपण सॉफ्ट लँडिंग केलेलं होतं साऊथ साईडला मूनच्या. तर बघा ही डेटा जे आहेत ते फार महत्त्वाचे आहे याच्यामध्ये. 14 जुलै 2023ला लॉन्च झालं, त्यानंतर 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग झालेलं आहे. तर 23 ऑगस्टला जिथं लँडिंग झालं त्याला काय म्हणतो आपण, शिवशक्ती पॉईंट. आणि 23 ऑगस्ट आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो आहे, नॅशनल स्पेस डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो आहे. तर यामध्ये बघा एक फोटो आपण टाकलेला इथं, हा फोटो तुम्ही नीट बघा. आता जो काही पेपर सेटर होता, तर पेपर सेटर यांनी काय केलं असणार आहे, विकिपीडिया ओपन केलं असणार आहे, आणि विकिपीडियामध्ये चंद्रयान 3बद्दल त्यांनी माहिती घेतली असणार आहे. तर त्यांना लगेच स्टार्टिंगलाच काय दिसलं, लॉन्च मास. इथून तुमचा हा प्रश्न फ्रेम झाला होता, ठीक आहे, या पद्धतीने. तर हाच प्रश्न तुमचा विचारलेला आहे. नंतर प्रपल्शन मॉडेलचं इथं वेट दिलेलं आहे. लँडर जो होता विक्रम त्याचं नाव होतं, तर विक्रमचं पण इथं वेट दिलेलं बघा 1726. ते फार महत्त्वाचं आहे. 1726 1726 kg हे त्याचं वेट होतं विक्रमचं. आणि प्रज्ञान जो काही रोवर होता, चालणारा रोबोट होता, तर त्याचं जर आपण बघितलं तर 26 kg हे त्याचं वेट दिलं आहे. तर 26 kg फार महत्त्वाचं आहे. प्रपल्शन मॉडेलला 758 वॅट इतकी एनर्जी लागते. लँडर मॉड्यूलला आणि रोवरला फक्त 50 वॅट इतकी एनर्जी लागते. तर हे पण एक फॅक्च्युअल पॉईंट आहे, ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तर बघा याचं उत्तर जर आपण पाहिलं लगेच भेटतं आपल्याला की 3900 kg हे त्याचं उत्तर असणार आहे. पेपरमध्ये पण जर तुम्हाला येत असेल तर द्यायचं उत्तर, कारण की तुम्ही करंट अफेअर्समध्ये वाचलेलं असतंच, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. चला पुढे बघा. आता पुढचा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द आयडियल साईज फॉर एरियल फोटोग्राफी इन कार्टोग्राफिक कॅमेरा. कार्टोग्राफिक म्हणजे मॅप बनवण्यासाठी तो जो कॅमेरा असतो एरियल फोटोग्राफीमध्ये, तर त्याचं जो आयडियल साईज आहे ती किती असायला पाहिजे. आता बघा इथं ऑप्शनमध्ये जर बघितलं, पेपरमध्ये तुम्ही असतात त्यावेळेस 2 पॅरेलल ऑप्शन तुम्हाला शोधायचे आहेत. बघा इथं 23 दिसतंय, इथं 23 दिसतंय, म्हणजे उत्तर हे 100% 1 किंवा 4मध्येच असणार आहे. तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने विचार करायचा पेपरमध्ये. इथं तुम्ही 50-50% आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुमचं वाचन चांगलं असेल, आपण इथं एरियल फोटोग्राफीची माहिती तुम्हाला देऊच त्या पद्धतीने की कोणती स्केल कशासाठी यूज होते, तर त्यानुसार तो प्रश्न सॉल्व्ह होईल. त्याचं उत्तर आज काय असणार आहे, 1 नंबर. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला, पॅरेलल ऑप्शन आधी शोधायचे आणि मग त्या 50-50%मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो आहे वल्कनायझेशन ऑफ रबर, या प्रोसेसमध्ये डॅश डॅश हा कच्च्या रबरासोबत एका विशिष्ट तापमानास तापवतात. हा प्रश्न जर बघितला तर हा PYQ आहे, ठीक आहे. त्याचं उत्तर असणार आहे सल्फर. सल्फर हा रबर म्हणलं तर सल्फर त्याच्यामध्ये यूज होत असतो, हे तुम्हाला पाठच पाहिजे. त्यानंतर कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते, हा पण प्रश्न PYQ आहे. 1 लाईनर प्रश्न आहे, दोन्ही पण हे PYQ होते. वरच्याचा आन्सर सल्फर आहे, याचा आन्सर हायड्रोजन परऑक्साईड आहे. कागदाची ब्लिचिंग वापरताना नायट्रोजनचा काही आपण उल्लेख करत नाही. आर्गॉन गॅस तुम्हाला माहिती आहे गॅस येतो, त्यामुळे तिथे काही रसायन वापरलं जात नाही. अल्कोहोलचा पण उपयोग केला जात नाही. म्हणजे इलिमिनेशन मेथड पण तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर पुढे आहे ब्ल्यू विट्रॉल, हा पण एक PYQ आहे. ब्ल्यू विट्रॉल इज यूज इन द ब्लड टेस्ट फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीजेस. बघा आता ब्लड टेस्ट म्हणलेलं आहे, तर ब्लड म्हणलं तर काय असणार आहे, रक्ताशय. असं पण एक लॉजिक तुम्ही लावू शकता. इथं फुफ्फुस येणार आहे का, विषमज्वर येणार आहे का, नाही येणार आहे. तुम्हाला पेपरमध्ये या पद्धतीचा विचार करायचा आहे की ब्लड म्हणलं तर तुम्हाला रक्ताशय लगेच आठवलं पाहिजे.
याचं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. आता बघा पुढचा प्रश्न आहे. चला आता हा पण बघूयात की प्रश्न असा आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT यांनी डिजिटल इंडिया या कार्यक्रमात मोबाईल गव्हर्नन्स अंतर्गत डॅश उपक्रमाला फेब्रुवारी 2018 मध्ये दुबई येथे झालेल्या 6व्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बेस्ट इन गव्हर्नमेंट पारितोषिक मिळाले. तर खाली ऑप्शन आहे उमंग, ई क्रांती, ई सेवा आणि सेवा. तर हा प्रश्न जर बघितला तर हा तुम्ही स्किप करू शकता, कारण की जर तुमच्या वाचण्यात नसेल तर हा प्रश्न स्किप करायला पाहिजे, कारण की हा 2018च्या करंट अफेअरचा प्रश्न आहे. 2023चा हा प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे उमंग याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा जावा बघितलं तर आपल्याला लगेच कळतं की हे C++चा जो आहे तर तो प्रोग्रॅमिंगचा पार्ट आहे. त्याच्यामुळे हा लगेच येऊन जातो आपल्याला की जावा एक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज इज हायली इन्फ्लुएन्स बाय C किंवा C++. हे त्याचं उत्तर असणार आहे. हे कसे आहेत? फोर्ट्रॉन किंवा बेसिक्स हे थोडे हाय लेवलचे आहेत प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पण जावा हे कशापासून इन्स्पायर आहे? तर C किंवा C++. तर हा बेसिक माहिती IT मधली आहे. त्यानंतर बघा डॅश तंत्रे व्हर्च्युअलाइज्ड संसाधनाद्वारे चालणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगाचे संदर्भ देतात. तर तुम्हाला सिलेबसमध्ये क्लाउड कम्प्युटिंग हा पॉईंट असतो. राज्यसेवेचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर क्लाउड कम्प्युटिंग हा टॉपिक आहे. तर तुम्ही सरळ क्लाउड कम्प्युटिंग देऊन टाकायचं. हा जो प्रकार आहे पॅरेलल कम्प्युटिंग, डिस्ट्रीब्युटिंग कम्प्युटिंग, सॉफ्ट कम्प्युटिंग असं काही नसतं. क्लाउड कम्प्युटिंग तुम्ही ऐकलेलं असतं. त्यामुळे तुम्ही त्या शब्दाबाबत फॅमिलियर आहे ते तुम्ही उत्तर तिथं द्यायला पाहिजे. पुढे एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा समूह किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला काय म्हणतात? ईमेल बॉम्बिंग तर नसणार आहे, स्पॅमिंग, फिशिंग पण नसणार आहे, सायबर स्टॅकिंग त्याला आपण म्हणतो. कारण की एखाद्या व्यक्तीचा छळ करण्यासाठी किंवा समूहाचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात, त्याला आपण स्टॅकिंग असं म्हणतो. आता ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, इथं स्पॅमिंग झालं, फिशिंग झालं, ठीक आहे, ईमेल बॉम्बिंग झालं, तर हे सगळ्या संकल्पना आपण त्याची तुम्हाला माहिती दिली जाईल. त्याच्यामुळे आता काही इथे घेण्याची गरज आपल्याला वाटत नाही आहे. त्यानंतर आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? आता हा आपला क्लासिफिकेशनचा भाग आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन. त्याचे विशिष्ट गुणधर्म आपल्याला विचारलेले आहेत. तर सर्वात मोठा फायलम आहे का आर्थ्रोपोडा? तर यस आहे. स्केलेटन चिटनने झाकलेले असते, हे पण बरोबर आहे. खंडित त्यांचे शरीर असते आर्थ्रोपोडाचे, आणि द्विपक्षीय सममिती शरीर असतं त्यांचं, बायलेटरली सिमेट्री. म्हणजे हा जो भाग आहे तुमचा बस्के सरांच्या पुस्तकामध्ये एकदम डिटेलमध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऑल ऑफ द अबो हे उत्तर लगेच तुमचं येऊन जाईल पेपरमध्ये. त्यानंतर हे गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव कोणते? म्हणजे लोकोमेटरी ऑर्गन ऑफ किंवा इन अर्थवर्म इज. आता बघा याच्यामध्ये पॅरापोडियम, प्रोग्लोटिटेट्स, नंतर इथे सिटेय आणि सुडोपोडिया. तर सुडोपोडिया तुम्ही लगेच ऐकलेलं असतं, ठीक आहे. सुडोपोडिया तुम्ही इथे इलिमिनेट करू शकता. मग उत्तर काय राहतं आपलं? सिटेय, ठीक आहे. मग जर तुम्ही इथं सुडोपोडिया बघितलं तर मला सांगा, जर एकच अवयव कोणतं तरी असणार आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला येत जरी नसल्याचं उत्तर, तरी तुम्ही तिथे लॉजिक काय लावणार की AB, AD, BC असे ऑप्शन असू शकतात का? नाही, फक्त एकच पाहिजे ना कोणतं तरी. इथं इज पण वापरलेले बघा. तर हे पण एक सगळे हिंट जे आहेत ते तुम्हाला तिथं पेपरमध्ये आठवले पाहिजे. या पद्धतीचा हा प्रश्न सॉल्व्ह होत होता. इथं तुम्हाला अभ्यासाची पण गरज नव्हती, जस्ट काय पाहिजे होतं? कॉमन सेन्स, ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, विच इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. आता हा जो प्रश्न होता बघा वर, आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा फायलम आहे. तर दुसरा फायलम तर आपण वाचतच असतो, तर दुसरा फायलम कोणता असणार आहे? मोलुस्का, ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑक्टोपस वगैरे जे येतात, तर मोलुस्का हा सर्वात दुसरा. म्हणजे एकदम वन लाईनर प्रश्न होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही डाऊटच नव्हता. आर्थ्रोपोडा तर येणारच नाही, वरच आपण बघितलं आर्थ्रोपोडा, इथंच तो इलिमिनेट होऊन जातो. इकॅनोडर्मेटा पण नसणार आणि पोरीफेरा पण नसणार. तर बघा अशा पद्धतीने आपण हे प्रश्न बघितले. तर किती प्रश्नांमध्ये आयोगाने हा हिंटचा पार्ट तुम्हाला दिलेला होता, ठीक आहे. आता बघा इथं हा पण प्रश्न जो होता क्लाउड कम्प्युटिंगचा, फक्त तुम्हाला सिलेबसमधला पॉईंट माहिती पाहिजे होता की क्लाउड कम्प्युटिंग प्रकार असतो. याच्यामध्ये बाकीची काही माहिती पण तुम्हाला गरजेची नव्हती. फक्त याच्यातला जर बघितला तर हा 49 नंबरचा प्रश्न थोडा वेगळा आहे, कारण की तो थोडा जुना विचारलेला होता. बाकी तो जर सोडला तर हे 3 तर PYQच होते. त्यानंतर हा एक आहे, याच्यामध्ये 50-50% तुम्ही होतात 50%मध्ये. तर इथे एक थोडा डाऊट असू शकतो तुम्हाला. त्यानंतर हा तर प्रश्न तुमचा येऊन जाईल जर वाचलेला असेल तर तिथेही डाऊट असू शकतो नाहीतर. आणि हा पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह हे तर संकल्पना आहे, त्याच्यामुळे याच्यात काही चुकण्याचं शक्यता नाही आहे. आणि हा वाचण्याचा संदर्भ आहे आपला, कशा पद्धतीने आपण त्याला वाचतो. तर बघा अशा पद्धतीने हे 20 प्रश्न आपण बघितले, आणि सगळे प्रश्न हे आपले बऱ्यापैकी हिंटवर सॉल्व्ह होत होते, किंवा मग आपल्या तो अभ्यासाचा भाग होता.
थँक्यू.